Welcome. Hello. Konnichiwa. My name is Vajra Harshal Pawar. I study in 6th Rajguru in Gurukul School. आज मी तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे. मॅथ्स नाही, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी. आज मी तुम्हाला शिकवणार आहे भाषा, लँग्वेज. मला माहिती आहे आपण शाळेत इंग्लिश, हिंदी, मराठी हे शिकतोच, पण आपण आज काही वेगळं शिकणार आहे, ते म्हणजे जॅपनीज. तर मी मगाशी कोन्निचिवा म्हणलो, तुम्ही म्हणत असाल हा काय म्हणला नंतर, हाय नंतर काय म्हणला? तर कोन्निचिवा म्हणजे जॅपनीजमध्ये हाय. तर नक्की जॅपनीज लँग्वेज ही आहे तरी कुठली? तर जॅपनीज लँग्वेज आहे ही जपानची. पण जपान कुठे हे माहिती आहे का? तर चला बघूया जपान कुठे. तर जपान इथे नाही, इथे नाही. तर जपान आहे इथे, बघा. तर आपण बघून घेऊया जपानच्या इथे कुठले कुठले देश आहेत. तर जपानच्या इथे चायना, नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, रशिया, तायवान आणि फिलिपिन्स. आणि त्याच्या बाजूला पॅसिफिक ओशन आहे. जपान आहे बघा, इकडे समुद्र, इकडे समुद्र, इकडे समुद्र, इकडे पण समुद्र. जपान एक आयलँड आहे. तर हे झालं जपान. आणि ते कुठे आहे ते आपण आता जपानमधल्या काही गंमतशीर गोष्टी बघूयात. तर जपानमध्ये एक रॅबिट आयलँड आहे, तिथे बीच सुद्धा आहेत, पॉयझनस गॅसचं म्युझियम सुद्धा. आणि फन फॅक्ट म्हणजे तिकडे खूप रॅबिट आहेत. आपण गेलो ना की आपल्या अंगावरच येतात ते. आणि आपले मम्मी पप्पा बघा, आपण होमवर्क केला की आपल्या डायरीवर साईन करतात, कुठे बँकेत गेल्यावर साईन करतात. पण जपानचे लोक साईन नाही करत. जपानची लोक अशी स्टॅम्प असतात, ते त्यांच्या एका स्पेशल पाउचमध्ये घेऊन फिरतात. तर आपल्या इथे लिफ्टमध्ये वन फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर, फोर्थ फ्लोर आणि फिफ्थ फ्लोर. पण इथे तुम्ही काही नोटीस करताय का? हे जपानच्या बिल्डिंगमधलं आहे. हां, मी सांगतो. तर हा फर्स्ट फ्लोअरचं बटन, हे सेकंडचं, थर्डचं, फिफ्थ. फोर कुठे? तर 4 हा अनलकी नंबर मानले जातो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जपानमध्ये ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो आहेत. आता व्हॉल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी, आणि ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो म्हणजे त्याच्यामधनं सारखा लावा, ॲश, दूध हे येतच राहतं. आणि जपानमध्ये किती आहेत माहिती आहे का? 1 नाही, 2 नाही, 5, 50 नाही. तर जपानमध्ये आहेत 127 ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनोज. आणि जॅपनीजमध्ये 3 रायटिंग सिस्टम आहेत. हिरागाना ही पहिली, काताकाना दुसरी आणि कांजी ही तिसरी. आपण हे हिरागाना, काताकाना आणि कांजी हे नंतर शिकूया. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे गेस करा. तर बघत राहा तुमच्या वज्रदादाला. थँक्यू.